नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्या आसपास अनेकांना त्रास देतो, पण तरीही लोक त्याबद्दल उघडेपणे बोलायला टाळतात. मी बोलते चामखीळ म्हणजेच वॉट्स बद्दल. लहानपणापासून आपण ऐकत आलोय, चामखीळ म्हणजे देवीचा प्रसाद आहे, चामखीळ म्हणजे अशुभ चिन्ह आहे, ती कापली तर अजून वाढते किंवा कुणी बोट दाखवलं तर चामखीळ होते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत आणि याच अंधश्रद्धेमुळे अनेक लोक योग्य उपचार घेतच नाहीत. आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनातले सगळे गैरसमज दूर करेल आणि चामखीळ म्हणजे नेमकं काय, ती का होते, ती धोकादायक आहे का, हे सगळं वैज्ञानिक पद्धतीने समजून सांगणार आहे. चामखीळ म्हणजे नेमकं काय, तर मित्रांनो, चामखीळ म्हणजे त्वचेवर येणारी लहान खडबडीत, कधी काळसर तर कधी त्वचेच्या रंगासारखी दिसणारी एक प्रकारची वाढ असते. ती हातांवर, बोटांवर, पायांवर, चेहऱ्यावर, अगदी कधी कधी गुप्तांगावर सुद्धा येऊ शकते. दिसायला साधी वाटली तरी काही वेळा ती वेदनादायक देखील ठरू शकते आणि मानसिक त्रास देखील देते. चामखीळ होण्यामागचं खरं कारण काय आहे, तर मित्रांनो, चामखीळ देवीमुळे, पापामुळे किंवा अशुभतेमुळे होत नाही. चामखीळ होण्यामागचं एकमेव कारण आहे HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक विषाणू आहे जो त्वचेच्या वरच्या थरात शिरतो आणि तिथल्या पेशींना वेगाने वाढवायला भाग पाडतो. यामुळे त्वचेवर ही अनावश्यक वाढ तयार होते, जिला आपण चामखीळ असं म्हणतो. हा विषाणू शरीरात कसा प्रवेश करतो, तर मित्रांनो, HPV हा विषाणू स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजे त्वचेच्या थेट संपर्काने पसरतो. जसं एखाद्या व्यक्तीला चामखीळ आहे, तुम्ही त्याचं टॉवेल, चप्पल, ब्लेड वापरलं किंवा जिथे तो बसला होता तिथे तुमची त्वचा लागली तर हा विषाणू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. विशेषतः स्विमिंग पूल, जिम, सार्वजनिक बाथरूम अशा ओलसर ठिकाणी हा संसर्ग पटकन होतो. सगळ्यांनाच चामखीळ का होत नाही, तर मित्रांनो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक व्यक्तीला HPV लागलाच तर चामखीळ होतेच असं नाही. हे सगळं अवलंबून असतं तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, मधुमेहाचे रुग्ण, दीर्घ आजार असलेले लोक यांना चामखीळ होण्याचा धोका जास्त असतो. तर आता बघा चामखीळीचे प्रकार. तर मित्रांनो, चामखीळ फक्त ही एक प्रकारची नसते, तर कॉमन वोट्स हात, बोट, गुडघे यावर येतात, खडबडीत आणि उठावदार दिसतात. दुसरी आहे फ्लॅट वोट्स, चेहरा, मान, हात लहान आणि गुळगुळीत असतात. तिसरी आहे प्लांटर वोट्स, ही पायांच्या तळव्यावर येते, चालताना खूप वेदना होतात. चौथी आहे जेनिटियल वॉट्स, लैंगिक संबंधातून पसरणारी, सर्वात धोकादायक प्रकार आहे हा. मित्रांनो, प्रत्येक प्रकार वेगळा दिसतो पण कारण मात्र एकच, HPV. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येतो. चामखीळ निघते का, उपचार काय आहेत, घरगुती उपाय चालतात का, तर चामखीळ आपोआप निघते का? होय मित्रांनो, काही चामखिळी 1 ते 2 वर्षामध्ये आपोआप निघून जातात, कारण शरीराचा इम्युन सिस्टीम त्या विषाणूशी लढायला शिकतो. पण जर चामखीळ वाढत असेल, दुखत असेल, पसरत असेल तर उपचार हा आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार. सॅलिसिलिक ऍसिड क्रीम हळूहळू चामखीळ विरघळवते, नियमित वापर हा आवश्यक आहे. दुसरं आहे क्रायोथेरपी म्हणजेच फ्रीजिंग. द्रव नायट्रोजनने चामखीळ गोठवली जाते आणि 1 ते 2 सिटिंग मध्ये फरक दिसायला लागतो. त्यानंतर आहे लेझर ट्रीटमेंट. जुनी किंवा मोठी चामखीळ यामुळे काढता येते, पण खूप महाग आणि प्रभावी उपचार आहे. इंजेक्शन थेरपी फक्त डॉक्टरांकडूनच करता येते. आयुर्वेद काय सांगतो, तर आयुर्वेदानुसार वात आणि कफ दोष बिघडल्यामुळे चामखीळ होते. लसूण, कोरफड, कांद्याचा रस, एरंडेल तेल, बेकिंग सोडा हे उपाय मर्यादित प्रमाणात उपयोगी, पण मोठ्या चामखीळीसाठी फक्त घरगुती उपाय पुरेसे नाहीत. महत्वाची चेतावणी म्हणजे चामखीळ ही कधीही ब्लेडने कापू नका, त्याला खाजवू नका.
दोऱ्याने बांधू नका. देवीचा गैरसमज समजू नका. यामुळे संसर्ग वाढतो. प्रतिबंध कसा करायचा? तर स्वतःचं टॉवेल वापरा. सार्वजनिक ठिकाणी चप्पल ठेवणं टाळा. जखमा झाकून घ्या. इम्युनिटी वाढवा. HPV लस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तर मित्रांनो, चामखीड हा आजार नाही, पण दुर्लक्ष केल्यास ती मोठी समस्या देखील ठरू शकते. योग्य माहिती, योग्य उपचार आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला हेच यावरचं खरं उत्तर आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.